नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की काही व्हिडिओ सध्या आपल्या बुलढाणा जिल्ह्यात आणि त्या अनुषंगाने खामगाव, जळगाव, जामोद या परिसरामध्ये, शेगाव या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रसारित होत आहेत. आणि म्हणूनच मी या व्हिडिओला टायटल दिलं आहे की एवढे सिंह आले कुठून. तर हे जे व्हिडिओ आहेत, या व्हिडिओमध्ये म्हटलेलं आहे की जळगाव, जामोद परिसरामध्ये सिंहांचा कळप दिसला, शेगाव रोडवरच्या नायरा पेट्रोल पंपावर सिंह दिसला. तर हा नायरा पेट्रोल पंपावरचा जो सिंहाचा व्हिडिओ हा जुना आहे, हा यापूर्वीही प्रसारित झालेला आहे आणि अनेकांनी तो पाहिलाही आहे. तो आता शेगावच्या नावाने प्रसारित होतो आहे. तर आणि मग त्यामुळे इथे असं एक सांगावं असं वाटते की हे चुकीचे व्हिडिओ, फेक व्हिडिओ असे म्हणजे खात्री केल्याशिवाय हे प्रसारित करू नये असं इथे सांगावं असं वाटते. कारण काय की आणि लोकांनीसुद्धा याच्यावरती विचार करायला पाहिजे की संपूर्ण भारतामध्ये सिंह फक्त एकाच जंगलामध्ये आढळतात आणि ते म्हणजे गुजरातमधलं गीरचं अभयारण्य. या जंगलामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये सिंह आहे. ते कधी कधी आजूबाजूच्या गावातसुद्धा जातात. तर ते सिंहांचं एकमेव जंगल आहे भारतातलं. जसं ज्याप्रमाणे गेंडा हा काझीरंगा अभयारण्यामध्येच आढळतो, त्याप्रमाणे सिंह फक्त गीरमध्ये. आणि आता एक प्रकल्प सुरू आहे तो की या सिंहांना गीरमधून मध्य प्रदेशमध्ये सुद्धा स्थानांतरित करण्यात येते. हा पण एक प्रकल्प सुरू आहे. तर त्यामुळे लोकांनी विचार करायला पाहिजे की सिंह आपल्या भागातल्या परिसरातील जंगलामध्ये राहत नाही. त्याचं जे नैसर्गिक अधिवास आहेत त्या प्रकारचे आपल्या इकडचे जंगल नाहीत. त्यात म्हणजे सिंहाचा रंग आपल्या डोळ्यासमोर आला असेल तर ते आणि एक गवत असते, तसं बघा वाळल्यावर जे गवत दिसते त्या प्रकारचा सिंह असतो. आणि जास्त खूप झाडं असलेल्या परिसरात तो राहत नाही. गवताळ प्रदेशामध्ये तो थोडा त्याचं वास्तव्याचं ठिकाण असते. जंगलाचा राजा आहे सिंह. तर कमीत कमी त्या जंगलाच्या राजाचे खोटे व्हिडिओ तर नाही बनवायला पाहिजे. एखाद दिवशी हा राजा नाराज होईल तुमच्यावर. असो, ठीक आहे. तर असे खोटे व्हिडिओ प्रसारित करू नये. जनतेने याची खातरजमा करावी आणि मग ते प्रसारित करावे. माझ्या काही मित्रांनी मला ते खातरजमा करण्यासाठी फोन पण केले आणि मला ते व्हिडिओसुद्धा पाठवले. तर मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की हे व्हिडिओ फेक आहे. आपल्या भागामध्ये कोणताही सिंह अजून आलेला नाही आहे. वनविभागाने सुद्धा मला वाटते असं जाहीर करून टाकावं की हे व्हिडिओ फेक आहेत आणि आपल्या भागात सिंह आढळत नाही. त्यामुळे हे सिंह कोणी आणून सोडल्याची पण शक्यता नाही आहे. तर त्यामुळे नागरिकांनी सांगण्याचा उद्देश हाच की फक्त नागरिकांनी व्हिडिओज काय व्हॉट्सॲपवर येणाऱ्या कोणत्याही मेसेजची खातरजमा करावी आणि मग ते पुढे प्रसारित करावे. त्या कोणत्याही व्हिडिओवर विश्वास ठेवू नये. तर लक्षात घ्या मित्रांनो, सिंह फक्त भारतामध्ये गीरच्या जंगलामध्ये आढळतात आणि मध्य प्रदेशमध्ये त्यांना स्थानांतर करण्याचं काम सुरू आहे. एवढंच इथे या व्हिडिओमध्ये सांगावं असं वाटते. त्यामुळे हे सिंहाचे व्हिडिओ उगीच कोणी आले आणि मग दिले पाठवून असं काही करू नका. कोणी घाबरूही शकते, कोणाला असे वाटू शकते की सिंह आपल्याकडचे जंगलामध्ये आहे. तर विनाकारण एक खोटी बातमी, खोटी वृत्त प्रसारित केल्याचं पातक आपल्याकडून घडते. तर असं काही करू नका. धन्यवाद. आणि तुम्हाला अशा प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह चांगल्या माहितीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझी तुम्हाला विनंती आहे की ते लाईक करा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि त्या सिंहांचा व्हिडिओ फॉरवर्ड करण्याच्या ऐवजी हा माझा व्हिडिओ फॉरवर्ड करा. तसं मला काही सांगावं असं वाटत नाही, परंतु हा याच्यासाठी फॉरवर्ड करा कारण की हा सत्यता सांगणारा व्हिडिओ आहे आणि त्यामुळे मग हे सिंहाचे व्हिडिओ प्रसारित होणे कमी होईल. तर धन्यवाद मित्रांनो. चॅनल बघत राहा आणि या व्हिडिओची लिंक सर्वांना पुढे फॉरवर्ड करा. थँक्यू. जय हिंद.